हॅलो गाईज, वेलकम टू यशविश ब्लॉग. आणि आम्ही आज जात आहोत आथनीला. काय स्वराज, कुठं चाललंय तू? आथनीला? कुणाकडे? आजाकडे. ओके, ठीक आहे. आथनीला आम्ही चाललेलो आहे. सकाळचे 5:30 वाजलेले आहेत आणि यावेळी आम्ही ट्रॅव्हल्सनी जात आहे. रिक्षा बुकिंग केलेली आहे. येणार काय? बसनच ना, पण इथून रिक्षाने जावं लागतं इथं स्टँड पर्यंत. ऑटोवाल्याने आम्हाला ड्रॉप केलं ऑडी शोरूम जवळ, भूमकर चौक. बघा, दुसरी लोक पण होती ट्रॅव्हलिंगसाठी आणि आमची बस आलेली आहे सिद्धनाथ ट्रॅव्हल्स ऑन टाईमला. चला मग. भूक तरी प्रचंड लागली होती आणि थांबवायचं नाव घेत नव्हता. शेवटी 9:30 वाजता नाश्त्यासाठी ट्रॅव्हल्स थांबलेले आहे. किट्टा खाणार आहे, नाश्ता करायचा आता, डोसा खायचा. फायनली आमचा नाश्ता आला होता. माझ्यासाठी इडली वडा मागवला होता, कवितासाठी उपीट मागवलं होतं आणि स्वराजसाठी डोसा मागवला होता. टेस्ट मात्र एक नंबर होती सगळ्याची. मग काय वडकी पाचची कार्यक्रम केला. परत आमची जर्नी स्टार्ट झाली. आम्ही येऊन बसलो ट्रॅव्हल्समध्ये. बडोशेप डोसा खालास. फायनली आम्ही पोचलेलो आहोत मिरजमध्ये आणि लोकल गाडी पकडून चाललो आहोत आम्ही आता आथनीला. ट्रॉली वगैरे असल्यामुळे मी बसलो होतो मागे आणि मागे गाडी उचलून टाकत होती. शेवटी घरी पोचलो आणि स्वराज आणि डिंगली काय नाचायच लागली होती. आम्हाला यात्रेला जायचं आहे, पाळण्यात बसायचं आहे. मग काय शुपला शॉट. आता आपण आलेले आहोत सिद्धेश्वर मंदिरच्या जवळ. सिद्धेश्वरची यात्रा आहे आथनी कर्नाटकची. चला तर बघू. मंदिरामध्ये एंट्रीज करताच मला अन्नदान दिसले. भरपूर लोकांनी अन्नदान केले होते. महाप्रसाद असतो 5 दिवस. देवदर्शन वगैरे झालं आणि म्हटलं मग आता प्रसादाचा आनंद लुटावा. सलग 4 ते 5 दिवस प्रसाद असतो, महाप्रसाद. गर्दी बघा ढीक होती. चला चला महाप्रसादामधली खीर एक नंबर होती. डिंगली पण ताव मारत होती प्रसादावरती आणि सगळे भक्तगण असे पटांगणामध्ये सर्वजण खात होते महाप्रसाद. महाप्रसादाची सोय अशा पद्धतीने केली होती खाण्यासाठी. काही लोक आतमध्येही होते. महाप्रसादाचा आनंद लुटल्यानंतर आम्ही स्वराज आणि डिंगलीच्या आवडत्या स्पॉटकडे जात होतो. मस्ती में डोले बम बम बोले, मस्ती में तू डोल रे. बम बम बोले, मस्ती में डोले, बम बम बोले, मस्ती में तू डोल रे. गाडी घेतलास? दुसऱ्या दिवशी कविताचा बड्डे होता. म्हटलं मग थेट आपण नरसोबाच्या वाडीला जावं. वाडीत आल्यानंतर स्वामी समर्थांच्या मठाला व्हिजिट करा आणि सोमनचं जेवण जेवल्याशिवाय जाऊ नका. मठ खूप सुंदर आहे, मन प्रसन्न होतं. 11 प्रदक्षिणा वगैरे घालू शकताय तुम्ही वडाच्या झाडाला. मग चाललो आम्ही दत्त महाराजांचं दर्शन घेण्यासाठी.
जाताना बघू शकता मार्केट कशा पद्धतीने आहे इथं. इथे आलात तर घ्यायला विसरू नका पेड्यांच्या व्हरायटी. कंदी पेढे, भाजकी पेढे असे खूप छान पेढे असतात आणि बासुंदी एक नंबर असते, प्यायला विसरू नका. आपण धुवून आले की पायाने कशा धुवायच्या? दर्शन घेऊन आलेलो आहोत. गाभाऱ्याजवळ कोणत्याही प्रकारची शूटिंगला परवानगी नाही आहे, त्यामुळे तुम्हाला दाखवू शकलो नाही आम्ही. हे नरसोबाच्या वाडीचं बस स्टँड आहे. तुम्ही बसनेही येऊ शकता. इथे बस स्टँडच्या साईडलाच मंदिर आहे. इथं मार्केट वगैरे बघू शकता. आता खूप गर्दी कमी आहे हॉट डेला गेल्यामुळे. सॅटर्डे संडे खूप गर्दी असते इथे. इथे आसपास भरपूर सोमन भोजनालय, खानावळ वगैरे दिसतील, पण याच सोमन भोजनालयमध्ये या. हे खूप फेमस भोजनालय आहे. तर खूप गर्दी असते बघू शकता तुम्ही. आता दाखवतो तुम्हाला. सात्विक जेवण जेवायचं असेल तर नक्की व्हिजिट करा सोमन भोजनालयाला. बघू शकताय किती गर्दी आहे. आम्हाला जवळजवळ 1.5 तास वेटिंग करावं लागलं. स्वराजला आणि डिंगलीला भूक लागल्यामुळे आम्ही त्यांचं जेवण बाहेरच मागून घेतलं. फायनली आमचा नंबर लागला आणि मग काय येऊन ताटावर बसला. वाढायला काय आहे की नसत्या, पाहिजे तेवढं खाऊ शकता. अनलिमिटेड सगळ्या गोष्टी आहेत. वेगवेगळ्या प्रकारच्या चटणी वगैरे तर बघायला मिळतात तुम्हाला. भूक तर खूप लागली होती. म्हटलं आता व्हिडिओ बंद करावा आणि आपला द्यावा आडवा हात वाढून. जेवण एक नंबर आहे मित्रांनो. रबडी ताक वगैरे एक नंबर आहे भावानो. 170 मध्ये अनलिमिटेड जेवण आहे मित्रांनो. नक्की व्हिजिट करा सोमन भोजनालय. वाडीसनं घरी आल्यानंतर सेलिब्रेशन तो बनता आहे. कविताचं सेलिब्रेशन होतं, बड्डे सेलिब्रेशन. स्वराज बड्डे कोणाचा आहे? आता वेळ होती परत पुण्याला जाण्याची आणि कविता आणि स्वराज अतनीमध्ये राहिलेले आहेत. हे आहे सांगलीचे बस स्थानक. मित्रांनो हा व्लॉग इथंच एंड करू आणि तुम्ही पाहत राहा SV व्लॉग. नवीन नवीन व्हिडिओसाठी लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. थँक्यू. पाड हो गया.